तर गाईज कल्याणी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी पुन्हा एकदा भन्नाट अशी रेसिपी घेऊन आली आहे, ती म्हणजे अंडा घोटाला। चला तिला कशी बनवायची बघूया। त्यासाठी बघा इथे कांदा घेतलेले आहेत मी 2 मोठ्या साईजचे, त्यानंतर टोमॅटो घेतले, पुदिना घेतलाय, कोथिंबीर घेतली, कढीपत्ता, त्यानंतर लसूण, अर्ध लिंबूची फोड, एक अंडी घेतलेले आहे आणि इथे सर्व प्रकारचे सुके मसाले आणि 3 अंडी मी बॉईल करून घेतलेले आहेत। तर इथे साईडला बघा पॅन ठेवून घ्यायचा, त्यामध्ये तेल घालायचं, तुमच्याकडे बटर असेल तुम्ही बटरही यूज करू शकतात। जिरं घालायचं, राई घालायची, त्यानंतर ब्लॅक पेपर पावडर, हिंग घालून कढीपत्ता घालायचा, नंतर लसूण घालायचं त्यामध्ये आणि 2 हिरव्या मिरच्या घालायच्या। सर्व मस्त परतून घ्यायचं। शॅलो फ्राय झालं की त्यामध्ये कांदा ॲड करायचा, कांद्यालाही तसंच शॅलो फ्राय करायचा आणि जास्त काही आपल्याला भाजायची गरज नाही आहे। थोडंसं कलर त्याचा चेंज झाला की आपल्याला त्यामध्ये टोमॅटो ॲड करायचा आहे आणि टोमॅटो घातला की वरतून थोडंसं मीठ घालायचं आणि सर्व काही मस्त परतून घ्यायचं। 5 ते 10 मिनटं याला झाकण ठेवून मस्त होऊ द्यायचं। नंतर यामध्ये पुदिना ॲड करायचा, पुदिनाही मस्त परतून घ्यायचा, परत झाकण ठेवून याला होऊ द्यायचं आणि नंतर यामध्ये सुके मसाले घालायचे, सर्व काही मस्त मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालत जायचं। आणि मी नेहमी सांगत असते आणि आताही सांगते, पाणी यूज करताना गरमच पाणी यूज करायचं, कारण त्याशिवाय भाजीला चव नसते। तुम्ही थंड पाणी घातलं तर भाजीची चव सर्व निघून जाते, त्यामुळे गरम पाणीच यूज करायचं। तर इथे बघा मी पाणी घातलेलं आहे, जसं जसं मला लागेल तसं थोडं थोडं मी पाणी ॲड करते। नंतर बॉईल केलेले जे अंडे होते त्यांना अशा प्रकारे किसून घ्यायचं आणि त्यांना यामध्ये मिक्स करायचं, सर्व काही मस्त मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा एकदा आवश्यकतेनुसार गरम पाणी यामध्ये सोडायचं। तुम्हाला जेवढं हवंय तेवढं, भाजीची क्वांटिटी तुम्हाला केवढी हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकतात। इथे मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे। आता त्याला मस्त उकळू देणार आहोत आपण। सर्व काही मस्त मिक्स करून घ्यायचं, एक बॉईल आणायचा, त्यानंतर यामध्ये मीठ घालायचं चवीनुसार आणि वरतून थोडीशी कोथिंबीरही घालायची, परत एकदा मिक्स करून घ्यायचं। नंतर यामध्ये अर्धा लिंबूचा रस ॲड करायचा आणि सर्व काही पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आणि आता झाकण ठेवून त्याला चांगल्या प्रकारे शिजू द्यायचं। तोपर्यंत आपण साईडला ऑमलेट बनवून घेऊया। पॅनमध्ये मी इथे तेल घातलेलं आहे, तेल जसंही गरम होईल आपण यामध्ये एक अंडी फोडून घालणार आहोत। त्याला काहीच करायचं नाही आहे, असंच राहू द्यायचं आहे। एकाच बाजूने आपल्याला त्याला शिजवायचं आहे। तर वरतून थोडंसं मीठ घालायचं, हळद घालायची आणि चटणीही घालायची आणि अशा प्रकारे हे आपलं ऑमलेट रेडी आहे। तर त्याला असंच उचलायचं आणि जो घोटाळा आपण बनवलेला आहे अंड्याचा त्यावर असं फक्त ठेवून द्यायचं। दुसरंही ऑमलेट मी तसंच बनवलं, फक्त यावर हळद आणि चटणी नाही घातली, फक्त मीठ घालून रेडी केलं आहे। तर अशा 2 प्रकारचे ऑमलेट मी इथं बनवले होते। वरतून कोथिंबीर घालायची आणि झणझणीत आपला अंडा घोटाला रेडी आहे। चला आता सबस्क्राईब करा।